9 जूनला मुंब्रा स्टेशन दरम्यान झालेल्या अपघाताची चौकशी आता रेल्वेने सुरू केली आहे। तर हा अपघात नेमका कसा झाला या संदर्भात अद्यापही रेल्वे प्रशासनाला काही ठोस कारण समजू शकलेलं नाहीये। त्यामुळे रेल्वेतल्या 5 वेगवेगळ्या विभागांच्या वतीने या अपघाताची चौकशी सुरू केली असून या संदर्भातला अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूया। मुंब्रा स्टेशन परिसरात 2 दिवसापूर्वी झालेल्या अपघाताची चौकशी आता रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे। रेल्वेच्या 5 विभागाकडून या सगळ्या अपघाताची आता सगळी चौकशी करण्यात येते। खास करून जर आपण या ट्रॅकवरचं जर पाहिलं तर या ट्रॅकवरती जीआरपी कडून अंतर जे आहे या 2 ट्रॅकमधलं याबाबत पडताळणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। या दोन्ही ट्रॅकमधलं अंतर जे आहे ते जवळपास 6 मीटर असावं अशा प्रकारचं सांगण्यात येते। मात्र ज्यावेळेस या फास्ट ट्रॅकवरून लोकल धावत मुंबईच्या दिशेने जाते आणि त्याच वेळेस मुंबईच्या दिशेने उपनगराच्या दिशेने ज्यावेळेस ही रेल्वे निघते त्यावेळेस या फास्ट ट्रॅक मधलं जे ट्रॅक मधलं अंतर आहे ते कमी होतं आणि त्यामुळेच हा अपघात झाला असावा अशा प्रकारची एक थेअरी जी आहे ती मांडण्यात येते। कसाऱ्याकडून जे मुंबईच्या दिशेने जाणारे होते ते दरवाजाला लटकले होते आणि त्यामुळे हे डिस्टन्स कमी झाल्याने हे दोघं लोकलचे प्रवासी आहेत ते एकमेकावर आपटले आणि हा अपघात झाला असल्याबाबतची माहिती जी आहे ती समोर येते। मात्र याबाबत अजून रेल्वे प्रशासनाकडून काही सांगण्यात आलेलं नाहीये। या 2 ट्रॅक मधलं जे अंतर आहे हे आता तपासण्याचं काम जे आहे ते रेल्वे जीआरपी कडून सुरू आहे। यासोबतच या 2 प्लॅटफॉर्म मधलंही अंतर जे आहे ते तपासलं जाते। एकूणच काय तर हा अपघात कसा झाला हे आता नेमकं शोधण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे। 5 डिपार्टमेंटकडून ही सगळी चौकशी केली जाते आणि लवकरात लवकर याबाबतचा अहवाल जो आहे तो सादर केला जाईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। पुढील काळामध्ये असे अपघात होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, लवकरात लवकर उपाययोजना कराव्या जेणेकरून असे अपघात पुढे होणार नाहीत। कॅमेरामन सुनील सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंब्रा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।